नमस्कार, मी परमदत्त जाधव. तर आपण ए-आय म्हणतोय. तर ए-आय हा फक्त काही लोकांना माहीत आहे. त्याच्यातच जर आपण खेड्याचा विचार केला, तर खेड्यामध्ये जो ए-आय आहे, तो नेमकी काय आहे, हे आपल्याला माहीत नाही. परंतु अशातच एक आपल्यासाठी मोठीशी जी बातमी आहे ती समोर येत आहे. तर ती काय आहे, तर भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात आज एक सुवर्ण पान जोडले गेलेलं आहे. तर तेलंगणा सरकारने देशात पहिल्यांदाच सरकारी शाळेत विद्यार्थ्यांसाठी व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच ए-आय हा साक्षरता कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर हा जे ए-आय आहे, हा फक्त मोठ्या कंपनीमध्येच नाही, तर खेड्यापाड्यातील सरकारी शाळेमध्येही मुलांना ए-आय शिकवणार जाणार आहे. तर काय आहे हे उपक्रम, आपण सविस्तर जाणून घेऊ. तर 26 एप्रिल रोजी तेलंगणा सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केलेली आहे. तर या उपक्रमाअंतर्गत राज्यातील सरकारी शाळेमध्येही सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जे मूलभूत शिक्षण दिले जाईल. याचा उद्देश काय आहे, तर विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि त्यांनी केवळ ए-आय वापरकर्ते बनण्याऐवजी ए-आय निर्मिती केली पाहिजे. आणि म्हणून हा उपक्रम जो तेलंगणा आहे, या सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे. तर या उपक्रमामध्ये कॅम्प्युटर स्क्रीनवर ए-आय कोडिंग, लँग्वेज मॉडेल आणि अभ्यासक्रमाचे ग्राफिक्स या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. तर ए-आय म्हणजे काय, त्याचे मूलभूत संकल्पना काय आहेत, हे देखील शिकवले जाणार आहे. तर कोडिंग आणि अल्गोरिदम, सोप्या भाषेत कोडिंगचे शिक्षण हे शिकवले जाणार आहे. तर ChatGPT यासारखी मॉडेल कशी वापरणे किंवा ती कशी वापरायची हे सुद्धा शिकवले जाणार आहे. तर ए-आय कोडिंग चॅलेंजेस काय आहेत, हे विद्यार्थ्यांना स्वतःचे छोटे ए-आय प्रोजेक्ट्स बनवण्याची जी संधी आहे, ती संधी या उपक्रमासाठी तेलंगणा सरकारने IIT हैदराबाद आणि काही दिग्गज टेक कंपन्यांशी संपर्क केलेला आहे आणि तिथून ते लोक त्यांना शिकवण्यासाठी येणार आहेत. तर तज्ञांच्या मते काय आहे, तर शैक्षणिक तज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे. तर याच्यामध्ये ज्यामुळे भारताच्या ए-आय टॅलेंटमध्ये मोठी वाढ होईल आणि ग्रामीण भागातील मुलांना टेक क्षेत्रात मोठ्या नोकऱ्या मिळण्याची जी संधी आहे, ती संधी मिळेल. आणि भारताच्या इंडिया ए-आय मोहिमेतील किंवा इंडिया मोहिमेलाही यामुळे मोठा बळ मिळेल आणि भारत ए-आय निर्मितीचे एक जागतिक केंद्र बनेल. आणि म्हणून
शालेय शिक्षणात AI आणण्याचा हा तेलंगणा सरकारचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे आणि यामुळे भारताचे जे भविष्य आहे हे भविष्य उज्ज्वल होईल आणि शाळांमध्ये AI शिकवणे हे फार महत्त्वाचे आहे आणि अशाच तंत्रज्ञानाच्या ज्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा आपला हा चॅनल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.